गेल्या 6 तासांपासून सुप्रिया सुळेंचं उपोषण सुरू। श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी उपोषण सुरू। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळेंचा ठिय्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांचा प्लॅन ठरला। अजित पवार आठवड्यातील 4 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार। सोमवार, मंगळवार, बुधवार शासकीय कामकाज पाहणार। बीडमधून आणखी एक धक्कादायक असा प्रकार समोर। आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून 13 लाखांची चोरी। बीडमधील गुंडगिरीला कधी वचक बसणार? सर्वसामान्यांना सवाल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला खडबडून जाग। वैद्यकीय विभागाकडून 650 रुग्णालयांना नोटिसा। रुग्णांकडून ॲडव्हान्स घेऊ नका, अन्यथा रुग्णालयाचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा इशारा। गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणीमध्ये वाढ। घैसास यांच्यावर 2 दिवसात कारवाई होणार असल्याची माहिती। दोनही अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती समोर। पुण्यात 27 वर्षीय परदेशी महिलेवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार। राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह त्याच्या मित्रांना अटक। राज्यमंत्र्यांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना दिलेल्या अधिकाराचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागितला। बाळू मार्कड आणि रुपेश पागोरे यांचे नवे कारनामे समोर। यापूर्वीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग असल्याचं भासवलं। आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा। रेपो रेटमध्ये 0.25% घट। रेपो रेट 6.25% वरून 6%। गृह कर्जावरील व्याज दर कमी होणार। तर गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात वाढ। सीएनजीच्या किमतीत 1.5 रुपये प्रति किलो, तर पीएनजीच्या दरात 1 रुपयानं वाढ। अमरावती शहरात रील स्टारचा धुमाकूळ। भर रस्त्यात रीलसाठी खुलेआम नाच। पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष।